भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील जाम गावामध्ये धार्मिक भावना दुखवणारा गंभीर प्रकार समोर आलाय। जय केशरीनंद बहुउद्देशीय संस्था हनुमान कमिटी जामचे सक्रिय सदस्य असलेले सदानंद उर्फ शेषराव नागफसे वय वर्ष 48 यांना मंदिरात पूजा करण्यास अडथळा आणून अश्लील शिवीगाळ करण्याची संतापजनक घटना घडली आहे। विशेष म्हणजे हा प्रकार घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी संपूर्ण समितीने केली आहे। भंडारा जिल्ह्यातील जांब गावातील हनुमान मंदिर भक्तांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान आहे। गेल्या 25 ते 30 वर्षापासून या मंदिरात नियमित पूजा अर्चना केली जाते। मंदिराच्या स्थापनेपासूनच सदानंद उर्फ शेषराव नागफासे यांचे विशेष योगदान राहिले। त्यांनीच या मंदिराच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून श्रद्धाळू भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। विशेषतः हनुमान जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी दहीहंडी कीर्तन आणि इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केले जातात। नुकत्याच झालेल्या मंदिराच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेनंतर अधिकृत समिती स्थापन करण्यात आली। या प्रक्रियेनंतर मंदिर अधिक शिस्तबद्ध पद्धतीने चालवलं जात आहे। मात्र याच गोष्टीवरून वाद उफाळण्याचं समोर येते। गावातीलच काही लोकांना हे बदल मान्य नसल्यामुळे त्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केलाय। दिनांक 31 मार्च 2025 रोजी नेहमीप्रमाणे सदानंद उर्फ शेषराव नागफसे आणि त्यांचा मुलगा ओम नागफसे हे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते। त्याचवेळी मंदिराला लागून असलेल्या घराचे मालक सबलसिंग चौखटिया वय वर्ष 60 आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी त्यांना मंदिरात येण्यास मनाई करत अश्लील शिवीगाळ केली आहे। मंदिरात पूजा अर्चना आणि घंटानादाने त्यांच्या झोपेचा त्रास होत असल्याचा हास्यास्पद दावा करत त्यांनी नागफासे कुटुंबाला धमकावलाय। गावातील हनुमान मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते असंख्य भक्तांच्या भावनिक आणि आध्यात्मिक जडणघडणीचे केंद्र आहे। या मंदिराच्या प्रत्येक घंटानादात श्रद्धेचा आवाज आहे, प्रत्येक दिव्यात भक्तांची आस्था आहे आणि प्रत्येक पूजेमध्ये निष्ठा आहे। अशा ठिकाणी अडथळा आणण्याचा प्रयत्न म्हणजे फक्त एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण समाजाच्या श्रद्धेवर घाला आहे। ही बाब प्रत्येक श्रद्धाळूंच्या हृदयाला वेदना देणारी आहे। ज्यांनी आयुष्यभर हनुमंतांची सेवा केली त्यांच्यावरच अन्याय होतो आहे हे पाहून संपूर्ण गाव व्यथित झालाय। न्याय मिळेपर्यंत ग्रामस्थ शांत बसणार नाहीत असा दृढ निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। सदानंद नागफसे यांनी घटनेचे संपूर्ण ध्वनिमुद्रण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले असून हा पुरावा घेऊन त्यांनी आंधळगाव पोलीस स्टेशनमध्ये सबलसिंग चौखटिया आणि त्यांच्या कुटुंबांविरुद्ध तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलीस प्रशासनाने विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। जय केशरीनंदन बहुउद्देशीय संस्था हनुमान मंदिर कमिटी जामचे सर्व सदस्य आणि गावकरी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। सबलसिंग चौखटिया आणि त्यांच्या परिवारावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। धार्मिक स्थळाचा अवमान करणाऱ्यांवर तातडीने कठोरात कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे। प्रकरणामुळे संपूर्ण गावात संतापाचं वातावरण आहे। गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकण्याचा निर्धार केलाय। जर तातडीने कारवाई झाली नाही तर गावकरी आंदोलन उभारतील असा इशारा देखील देण्यात आला। हनुमान मंदिरासारख्या पवित्र स्थळी अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही असं ग्रामस्थ ठामपणे सांगत आहे। या संपूर्ण घटनेमुळे धार्मिक श्रद्धेवर घाला घालण्याचा हा प्रकार प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे। पोलिसांनी तातडीने गुन्हेगारांना अटक करावी आणि भाविकांना निर्विघ्न पूजा करण्यासाठी संरक्षण द्यावं, अन्यथा लोक आक्रमक भूमिका घेतील असं संकेत मिळत आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता रश्मित रामटेके सोबत मंगेश डहाके, मोहाडी, भंडारा। तुम्ही याबद्दल तक्रार केली आहे का? आम्ही याच्याबद्दल तक्रार केलेली आहे। पोलीस स्टेशनला 3दा याच्याबद्दल तक्रार केलेली आहे। मागं यांच्या पत्नीने माझ्यावर चप्पल घेऊन मारायला पण धावली होती आणि मागं यांच्या बांधकामाचा प्रॉब्लेम आला होता तेव्हा पण आम्ही गेलो असता सरपंच मॅडमच्या समोर यांनी चप्पल घेऊन आम्हाला मारायला धावले होते यांची पत्नी। वाद कशामुळे होत आहेत? वाद हा तिथं हनुमान मंदिर आहे, तिथं आम्ही कार्यक्रम वगैरे आम्हीच करत असतो। हनुमान जयंतीच्या सर्व आमची कमिटी आहे जय केशरीनंदन बहुउद्देशीय संस्था जाम, त्याचे आम्ही सचिव आहे। त्यांना असं आहे का ही कमिटी पाहिजे नाही, ही आमची मालकी प्रॉपर्टी आहे, याची हे गावकऱ्याची नाही आहे, हा मंदिर आमचा आहे असा त्यांच्या म्हणणं आहे। हा मंदिर सार्वजनिक आहे, या मंदिराचा बांधकाम आम्ही केलेला आहे। आता त्यांनी शिवीगाळी कशासाठी केली होती? शिवीगाळी माहित नाही, त्यांचा उद्देश काय होता तर माहित नाही, कशामुळे शिवीगाळी केली हे उद्देश त्यांना त्यांच्या भगवंतानाच माहित। आम्ही तर फक्त पूजा करण्यासाठी गेलो होतो मंदिरात, आम्ही काही वाद करण्यासाठी या झगडा करण्यासाठी गेलो नव्हतो। आम्ही तर भगवंताची पूजा करण्यासाठी गेलो होतो 5:45 वाजे। आता तुमची काय मागणी आहे?
आमची मागणी हे जागा त्यांना अटक व्हायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांना आमच्या मानसिक भावना दुखावल्या आहेत. आम्ही हिंदू धर्माचे लोक आणि ते आमच्यावर असा अन्याय करत आहेत. यासाठी लोकांनी जागरूकता सहयोग करायला पाहिजे, लोकांनी एकत्र यायला पाहिजे आणि त्यांना सबक द्यायला पाहिजे, अशीच आमची मागणी आहे. रामटेक विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार, शेतकरी नेते, दिलदार व्यक्तिमत्व, विकास पुरुष, महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री माननीय नामदार श्री आशिषजी जयस्वाल यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक कमलेश शरणागत, उपजिल्हाप्रमुख नागपूर व संपूर्ण शरणागत परिवार. ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.